रथ दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक साक्षात शिवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ आणि धर्मवीर संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून वळतोय अंतिम सुपर 12च्या पहिल्या लढतीकडे। एकीकडे देवत तर दुसरीकडे प्रणय 11 सहारा शिवकर हे दोन संघ मैदानामध्ये खेळत असताना P1चं षटक मैदानामध्ये हाताळण्यासाठी सज्ज असेल सागर पाटील। स्ट्राइक वरती संघाचा आक्रमक फलंदाज प्रणय म्हात्रे आणि नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज आपण पाहत आहे रोशन पाटील। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। 4 षटकांची लढत 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक फेकावे लागतील। हा स्पर्धेचा नियम तुम्हाला पाहायला मिळतोय। पुढील लढत देखील तुमच्या समोर असेल। नेवाळी विपक्ष आदरणीय व्यक्तिमत्व कानू फडके साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय, त्यांचं देखील वेलकम। पहिला चेंडू उचली घेणारा फेकला जातोय, उंची जास्त मिळाली चेंडूला आणि पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला। अगदी वेगाने चेंडूची फेकी आपल्याला पाहायला मिळाली आणि 4 षटकांची लढत मैदानामध्ये आणि या अंतिम सामन्याच्या धावा तुमच्या सिरीजसाठी कॅल्क्युलेट असतील, विकेट कॅल्क्युलेट असतील। या स्पर्धेची नियमावली जर पाहिली आपण तर या स्पर्धेमध्ये जो खेळाडू सर्वोत्कृष्ट असेल, एखाद्या संघामध्ये सर्व पारितोषिक गेले तरी त्याला दिले जातील। अजिबात वाटणी केली जाणार नाही। कोणत्याही संघाने याकडे लक्ष असू द्या, ज्या संघाला जे पारितोषिक असेल त्याच संघालाही पारितोषिक असेल। डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्या हाताने दिशा दिली, एक आक्रमकता म्हणून ज्याची ओळख राहिली आणि पहिला चेंडू 2 चेंडू निर्धाव फेकण्यामध्ये यश आले। प्रसाद आमच्या समेत गोलंदाज गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये, रोशन फडके रॉसी चांगलं गुणलेखन, त्यानंतर महेंद्र फडके माही एक चांगलं गुणलेखन यांचे या स्पर्धेला राहिले। व्यासपीठावरती आपण पाहतोय हरिभक्त परायण सागर माधव पाटील यांचं मोलाचं योगदान या स्पर्धेला तुम्ही पाहताय। गोलंदाज सागर पुढला लेनचा चेंडू काऊकडे मिडविकेटच्या डोक्यावरून चेंडू येईल वेगाने सीमा पार, दमदार चौकार। सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला। धावसंख्या जाऊन पोहोचले 4च्या घरामध्ये। धावा वेगाने जमाव्या, कशा जमाव्या याचं उत्तम उदाहरण प्रणय म्हात्रे मैदानामध्ये देतोय आणि ते त्याला करावं लागणार आहे, कारण शिवकर संघ देखील जाणतोय की देवसंघाची फलंदाजी स्ट्रॉंग आहे। इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला, क्षेत्ररक्षक येतोय, झेल कोणाचा सोडलाय तर झेल सोडलाय प्रणय म्हात्रेचा। महागात पडेल येणाऱ्या षटकामध्ये हा फलंदाज, कारण आक्रमकता ही ज्याची ओळख राहिली आणि प्रणय म्हात्रेला मिळालेला जीवनदान आपण पाहताय। यशवंत गोपाळ पाटील हे देखील मॅचचा आनंद घेतात, त्यांचं देखील करूया आपण वेलकम। राजकुमार ढवले हे देखील सामन्याचा आनंद घेतात। त्यानंतर वैभव ढवले साहेबांच्या वतीनं देखील शिवकर टीमला शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील मनपूर्वक आभार। या स्पर्धेसाठी सर्व सामनावीर ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेत। अद्विक एंटरप्राइजेस आज अगदी अल्पावधीमध्येच औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जाणारे एक व्यक्तिमत्व आपण पाहताय, उद्योजक। स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडू पडला, थोडंसं खाली राहिलाय आणि त्रिफलाजीत पहिला फलंदाज बाद होतोय 5 या आकड्यावरती। वरती
ऑन स्क्रीनवरती आपण पाहता या स्पर्धेला ज्यांचा अथक मेहनत पाहिली सँडी फडके, अनिल फडके, संजय फडके, अंकुश पाटील चांगले योगदान राहिले आणि खेळपट्टी संघ संपूर्ण रंगकाम करण्याचं काम मारामारी किंग आता सनील फडके याचं राहिलंय. बी के पाटील मेजर बिंगो ग्रुपचे अदन्य व्यक्तिमत्व संजय वाघमारे देवत यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. आडव्या बॅटने गुडगा वाकून अगदी स्वीप केलाय. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. चौकारने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आर लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिला दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय. फलंदाज जर आपण पाहिला एक चांगला फटका पाहायला मिळाला. धावसंख्या एकूण धावफल कधी लागल्या गेल्यात 9 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. एक बाद ही धावफलकावरती धावसंख्या आपण पाहिली आणि गोलंदाजी मार्गवरती दुसरा गोलंदाज येतोय ऋतिक वाघमारे. हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कशा प्रकारे रणनीती असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील कारण तेवढा चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आणि या ठिकाणी फलंदाजी करत असताना एक जबाबदारीने खेळ करावा लागेल. जो झेल सोडला गेलाय प्रणय म्हात्रेचा आणि जर सोडलेल्या झेलाची किंमत कितपत मोजावी लागेल. काय दमदार कामगिरी राहिली. पहिल्या सामन्यामध्ये प्रणय म्हात्रेने अर्धशतक या स्पर्धेमध्ये पूर्ण केलंय आणि एकंदरीत जर प्रसाद पाटील आपण पाहिल्या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक आपण पाहिली ज्यामध्ये प्रणय म्हात्रे सहारा शिवकर टीमचा खेळाडू आपण पाहिला. त्यानंतर प्रणय 11 ओम साईराम चिखल्या संघाचा प्रशांत पाटीलच्या नावावरती राहिला आणि त्यानंतर स्वर्गीय अनुसया प्रतिष्ठान भैरवधर रिडगड संघाचा संदेश भोईर यांच्या नावावरती अर्धशतक आपण पाहिला. म्हणजे या मैदानामध्ये काय फलंदाजी करतोय प्रति या ठिकाणी पाहणं गरजेचं असेल. ऑफ साईडवरती चेंडू फेकलाय. अगदी शरीरापासून दूरवरची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पहिला चेंडू डॉट फेकला गेलाय. पहिल्या षटकामध्ये 30 सुरुवात आपण पाहिली. ऋतिक वाघमारेचं षटक फेकत असताना वसंत गायकर यांच्या वतीने 2 विकेटसाठी 500 रुपयाचा पारितोषिक. विकेट कधी घेतले तरी 500 रुपयाचं पारितोषिक वसंत गायकर यांच्या वतीनं. पहिला चेंडू डॉट आलाय. धावसंख्या 9 धावा 1 फलंदाज बाद. 40 ते 50 धावसंख्या मजल मारावी लागेल प्रणय 11 सहारा शिवकर टीमला कारण या संघाची फलंदाजी अप्रतिम राहिली आहे सध्या स्थितीला. फुलर लेनचा चेंडू अगदी स्वीप केला. वेगानं क्षेत्ररक्षक येईल पण आउटफील्ड फास्ट. चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा. शिवकर संघ मैदानामध्ये खेळतोय आणि आकाशजी ढवले शिवकर यांच्या वतीने देखील सहारा टीमला शुभेच्छा आल्यात. कारण या संघामधून मयूर घरे त्यांना खेळताना पाहता उत्तम पाटील असतील चांगला खेळ राहिला. संदीप पाटीलचं चांगलं गोलंदाजी राहिली परंतु सागर पाटीलची फलंदाजी आपण पाहिली या मैदानावरती अगदी झोपून फटके मारणे ज्याची ओळख राहिली. हा चेंडू ऑफस्टिकच्या जवळून फेकला जातोय. एक चांगली गोलंदाजी तीक्ष्ण नजर पंचांची आम्ही पाहिली. एक अचूक पंचांची भूमिका या मैदानामध्ये आम्ही सातत्याने प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहत असतो. ते सुनील तांडेल सर आणि बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे अवंतासाठी. आणि हा जर पाहिला फेअर डिलिव्हरी अगदी लाईनच्या आतून चेंडू जातोय. पदतालित्याचा अभाव पाहायला मिळाला आणि एकूण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पुढील मॅच तुमच्या समोर येईल. जर दोन्ही संघ नायक उशिरानं आलं तर षटकांची गती कमी केली जाईल. 4 षटकांची मॅच आहे याकडे लक्ष असू द्या. नेवाली संघ जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याकडे लक्ष असू द्या कारण चिखले संघ उपस्थित झालाय. अगोदरच आम्ही सांगितलेलं की 4 वाजता मला मॅच चालू करायचंय. एक्झॅक्ट 4 वाजता 4:25 सामना सुरू झालाय. उंचर मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आलाय. क्षेत्ररक्षण तैनात 1 धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना प्रसाद या ठिकाणी जर पाहिल्या पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. या षटकातील दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आला आणि 2 चेंडू डॉट खेळला गेलाय.
प्रणय मात्रेची डॉट संख्या चेंडूची पाहिली तर टोटल 4 चेंडू डॉट केलाय, 2 चौकार 2 सिंगल, 10 धावांचं योगदान वैयक्तिक आपल्या टीमसाठी दिले या खेळाडून. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं आज संपूर्ण मैदानाला रस्त्याला पाणी मारण्याचं काम केलं गेलं. माजी ग्रामपंचायत सदस्य महेंद्र धोंडू भगत यांच्या माध्यमातून ओम साई ऑटो सप्लायर्स यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या बाहेर वळणारा चेंडू पंचांचा इशारा अवंतरचा अवंत दावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. सुपर 12 ची पहिली लढत पाहायला मिळते आणि पहिल्या लढतीमध्ये दमदार सुरुवात राहिली. कोणताही संघ उशिरानं आला तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल याकडे लक्ष असू द्या. ऑनलाईनच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या सर्व कर्णधारांना विनंती आहे अगदी आपण वेळेवरती उपस्थित राहा. पुन्हा एकदा तोच प्रयत्न ऑन साईडला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. वासुदेव अंग्रेचा साठी फेकलेला हा चेंडू अगदी चेंडू पडल्यानंतर त्याचा टेकअप झाला, उंची मिळाली चेंडूला आणि तिथून मात्र डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. या षटकातील अंतिमचा चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये आले 9, या षटकामध्ये धावा खर्च केला, एक आव्हान तर एक चौकार, फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. सुंदर कामगिरी करतो यावेळी देवस संघ मैदानामध्ये. हा चेंडू खोदून काढलाय, अगदी फाईनल्या क्षेत्रामध्ये चेंडू जातो. एक धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न केला जातो वेगानं, 2 धावा पूर्ण केल्या. फेकी खराब आहे, तिसरीसाठी प्रयत्न होईल का, आपण तो नकार दिलाय आणि या 2 धावेने संघ जाऊन पोहोचताय 17 या आकड्यावरती. दादा फडके निघेल स्पर्धेचं हो आयोजन, हे जनतेच्या हो कला गुणांना देती हो तो प्रोत्साहन. इथं जो तो खेळाय इच्छुक असा हा चषक गाजलाय, इथं जो तो खेळाय इच्छुक असा हा चषक गाजलाय. आमच्या विलास दादाचं नाव दिला दिलावरी कोरलाय, आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरलाय. गोलंदाजी मार्कवरती शुभम पाटील. शुभम आलाय तिसऱ्या फेकण्यासाठी. धावसंख्या जर आपण पाहिली 17 धावा धावफलकात लागल्या गेल्यात आणि एकंदरीत प्रसाद आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, या षटकामध्ये 8 आल्या. येणाऱ्या 2 षटकामध्ये कितपत धावा खर्च केल्या जातील. हरिभक्त परायण तुकाराम फडके बोनशेत यांचं या ठिकाणी आगमन होतंय. विकी डिझेल प्रोप्रायटर विकी फडके यांचे पिताश्री यांची विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. जनार्दन धोंडू पाटील विहीकर यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. 4 षटकांची लढत, पहिल्या षटकामध्ये आल्या 9, या षटकामध्ये आल्या 8. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शुभम. फुडलर लेनचा चेंडू फेकला गेला, डीप लॉंग आपल्या चेंडू क्षेत्ररक्षण देण्यात ये. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. प्रणय म्हात्रेवरती संपूर्ण जबाबदारी असेल. जो झेल सोडलाय त्यानंतर मात्र चौकार किंवा षटकाची अपेक्षा असेल शिवकर टीमला, परंतु काय दमदार गोलंदाजी राहिली आहे यावेळेस आपण जर पाहिलं देवस संघाची. शुभम पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वासुदेवसाठी फेकलेला हा फुलर लेनचा चेंडू सरळ बॅटने चेंडू खेळला जातोय. 2 क्षेत्रामधून चेंडू या ठिकाणी जात असताना पाहायला मिळतो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं गेलं. फलंदाज माध्यमातून हवाई हल्ले चढवावे लागतील, मोठी फटकेबाजी करावी लागेल या मैदानावर, परंतु ते फटके कधी येतील याची अपेक्षा असेल शिवकर टीमला. प्रत्येक संघ या ठिकाणी प्रयत्न करेल चांगली कामगिरी करण्यासाठी. हा चेंडू खोदून काढलाय. 1 धाव पूर्ण, दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल का, पण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणारे एका धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावर. पहिलं सत्र समाप्त होण्याच्या आत जर नेवाली संघाचा संघनायक उपस्थित झाला नाही तर इथून मात्र टॉस हा चिखले टीमला दिला जाईल. गोलंदाजी मार्कवरती हा गोलंदाज सुंदर फटका, मिड विकेटला चेंडू वेगाने आला, क्षेत्ररक्षण तैनात आहे आणि 1 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21 धावा धावफलकावरती. अगदी कालच्या रजनीमध्ये बलाढ्य संघ पाहिले प्रसाद आणि ते संघ देखील 19 धावसंख्येमध्ये ऑल आउट होताना पाहिले, 25 धावसंख्येमध्ये ऑल आउट होताना पाहिले.
आणि तिथून मात्र खेळपट्टी जर आपण पाहिली तर गोलंदाजांना अनुकूल असणारी खेळपट्टी पाहायला मिळते. परंतु सहारा शिवकर संघ विचार करत असेल की 4 षटकामध्ये किमान 40-45 धावसंख्येमध्ये मजल मारण्यासाठी प्रणय मात्रेच्या बॅटमधून चौकार किंवा षटकाची अपेक्षा करतोय सहारा शिवकर संघ. हा चेंडू सरळ मारलाय, क्षेत्ररक्षण तैनात आहे, अगदी तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण पाहिली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. दमदार गोलंदाजी शुभम पाटीलची राहिली. काय गोलंदाजी करतोय, 5 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्यात आणि अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण, तेव्हा दर्जाची गोलंदाजी देवस संघाची आपण पाहताय मैदानामध्ये. अंतिमच्या चेंडूवरती किती धावा येतील, एक सुंदर गोलंदाजी राहिली आहे, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल वासुदेवसाठी. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, अगदी ब्लॅक स्क्रीन डीप लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार, षटकार आणि संघ जाऊन पोहोचतोय 28 या आकड्यावरती. ज्यांचं व्यासपीठाकडे आगमन होतोय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 50 सन्मान चिन्ह देण्यात आलेत. स्वर्गीय रामा फडके बोनशे त्यांच्या स्मरणार्थ श्री उमेश रामा फडके, अशोक रामा फडके यांच्या माध्यमातून देण्यात आलेत आणि अशोक रामा फडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यानंतर विनंती करतोय आपण येऊन व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. ढोबले दादाच्या नावात दम आहे. कारण जर आपण पाहिलं औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्यांना टाइम अलर्ट असेल, टीम मीटिंग देवस संघ सागर, तुम्ही क्रिकेट खेळता, किती वेळ खर्च करायचा आहे तुम्हाला माहीत पाहिजे. सागरभाई मांडवकर आमचे मार्गदर्शक आणि या स्पर्धेचे आयोजक यांचे या ठिकाणी आगमन झालंय. चला टाइम अलर्ट आहे, इथून एक प्लेयर सागर तुम्हाला आत घ्यावं लागेल. शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत. प्रेम वाघमारे गोलंदाजी मार्कवरती, इवन जोडी आपण पाहतोय सँडी आणि अंकुश पाटील. परंतु सँडीचं खूप योगदान आहे. अगदी 3:27 रात्री ही पिचला काम केलं आणि 5 दिवस जर आपण पाहिलं तर खूप चांगली मेहनत राहिली आहे. स्लोवर चेंडू फेकला गेलाय, डीप लॉंगॉनला चेंडू जातोय, क्षेत्र तैनाती, एकदा पूर्ण मिसफील्ड आणि एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये 30 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. प्रणय म्हात्रेचा विचार केला, थोडासा पायाला इजा झाली आणि तिथून मात्र देखील या मैदानामध्ये त्याने अर्धशतक लगावलंय आणि आज या मैदानामध्ये खेळत असताना त्याने 12 चेंडूमध्ये 15 धावा जमवल्यात. एक थोडंसं शिवकर संघासाठी एक थोडंसं नाराज असतील, कारण जो फलंदाज कमी चेंडूमध्ये जास्त धावा जमवण्यासाठी ओळखला जातोय, त्याच्या बॅटमधून धावा कधी येतील याकडे सर्वांच्या नजर असतील. स्लोवर चेंडू, अगदी समोरून चेंडू फिरवला गेलाय, फसवलं गेलं. डावखुऱ्याचा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय प्रेम वाघमारेचे षटक फेकत असताना. 4 षटकांची लढत, अंतिमचे षटक मैदानामध्ये नेपाली संघ इथे उपस्थित होईल. पण या ठिकाणी जर आपण पाहिला हे षटक फेकत असतात, स्लोवर चेंडू वारंवार फेकले जातात. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू फेकली जाते, एक धाव कंप्लीट, दुसरी जाडी प्रयत्न आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 धावा धावफलकावरती. शेवटच्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील, अद्याप 3 चेंडूमध्ये प्रेम वाघमारे धावा खर्च केल्या गेल्या 4 आणि येणाऱ्या चेंडूमध्ये धावा किती खर्च केल्या जाईल पहा. सहारा शिवकर संघाच्या पाठीलागे अगदी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. ऑन स्क्रीनवरती आपण पाहताय एक चांगला सपोर्ट या टीमला नेहमीच राहिलाय आणि एकंदरीत जर आपण पाहता नयन पाटील एक युवा खेळाडू या टीममध्ये खेळताना देखील आपण पाहिलाय. प्रणयसाठी हा चेंडू फेकलाय, पंचांचा इशारा अवांतरचा आणि एक अतिरिक्त बाउन्स तुमच्या कोट्यामधील समाप्त झालाय. धावसंख्या 33 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. हिम्मत पाटील हे देखील सामन्याला एन्जॉय करताना तुम्हाला पाहायला मिळतील. प्रदीप ढवळे हे देखील सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतील. गोलंदाज स्लोवर चेंडू खोयले आपल्याला उडवलाय, काऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू वेगाने जातोय, एक धाव पूर्ण, दुसरी प्रयत्न केला, फेकी अचूक, फलंदाज बाद प्रणय मात्रे.
बोले असेल, आम्ही कधी देव पाहिला नाही, आम्ही कधी फक्त आम्ही पाहिले संत पाहिलेत आणि छत्रपती शिवाजी महाराज पाहिलेत, ज्यांना अगदी मुठबल मावल्यानं एकत्रित येऊन स्वराज्याची स्वप्न पाहिली, राजमाता जिजाऊ, आणि ते स्वप्न सत्यात साकार केलं ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते जर आपण पाहिलं आपल्या खांद्यावरती लिहिल्या पेललं ते धर्मवीर संभाजी महाराज. धावपल कधी धाबा लागला गेल्या 34 धाबा, 3 षटकांचा खेळ या ठिकाणी आपण पाहत आहे. आणि या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून 2 व्हीलर बाईक स्पॉन्सर करण्यात आली आहे ते या ठिकाणी जर आपण पाहिलं सानवी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजय भाई फडके या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान राहिले. ते देखील चर्चा करतात की आज स्पर्धा अगदी वेळेवरती आली. 4 षटकांच्या सामने आहेत आणि थोड्याच वेळामध्ये स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, आमचे मार्गदर्शक विलासदादा नारायण फडके यांचं देखील आगमन पाहायला मिळेल. प्रेम वाघमारेचं षटक, मयूर घरत आक्रमक फलंदाज या टीमचा एका चेंडूमध्ये 6-3 धावांची गरज असताना यानं षटकार लगावला होता आणि तिथून मात्र संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला होता. काय दमदार कामगिरी राहिले मयूर घरतची. आणि हा चेंडू फेकला तोय अव्वांतर, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 35. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किमान एखादा मायटी हिट लागावा लागेल मयूर घरत या फलंदाजाला. स्लोवर चेंडू अगदी फसवलं, शरीरापासून दूरवरची गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतोय, इन्स्पिन चेंडू फेकला जातोय आणि या सत्रामधील अंतिमचा चेंडू बाकी असेल. अव्वांताचा रिव्ह्यू तुमचा गमावलाय, त्यामुळे तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाही. गोलंदाज प्रेम वाघमारे, शेवटचा चेंडू स्लोवर गोलंदाजी करणे ज्याची ओळख राहिली, शेवट गोड कोण करेल तर मयूर घरच्या बॅट मधून येतोय हा दमदार हिट, षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 41 धावा धावफलका. काळात विलास दादा होता पाठीशी खंबीर, हक्काने सांगतो दादा हाय आमचा गोरगरिबांचा आधार. हे समाज कार्यात विलास दादाचं नाव हा रोशन झालाय. सण असो की उत्सव आमच्या दादाचा असतो सहकार्य. आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरला, आमच्या विलास दादा फडकेचं नाव दिलावरी कोरला. हॅलो, बघा टॉस होणारे दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या. इथे संघ प्रेझेंट आहे. प्रणय 11 ओम साईराम चिखले आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी. तर बघा नेवाळी संघाला फायनल कॉल आहे. जर बॅट्समन मैदानामध्ये आले तर टॉस विन चिखले संघाला देण्यात येईल. प्रशांत पाटील या स्पर्धेसाठी जॉईन झाले, जे मागच्या वर्षाचे बायकर मॅन आहेत. बघा इनिंग ब्रेकमधील टॉस हे काही सहकारी उपस्थित असतील तर त्यांना विनंती करेन का आपण लगेच संपर्क साधा. काउंटडाऊन स्टार्ट आहे. हॅलो हॅलो, धन्यवाद सागर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार व्हीगर आयोजित विलासदादा नारायण फडके साहेब रायगड जिल्हा परिषद सदस्य चषक डे नाईट फॉर्मॅट तुमच्या भेटीसाठी आला मित्रांनो. आणि पाहता पाहता आज या स्पर्धेची शेवटचा दिवस रात्र फॉर्मॅट. आज तुम्हाला या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर हे सर्व पारितोषिक तुम्हाला आज पाहायला मिळतील. आणि पाहता पाहता अंतिम टप्प्यामध्ये आपण ही स्पर्धा करत एन्जॉय करत आहोत. एकाच मालकाचे 3 संघ या स्पर्धेमध्ये सुपर 12 मध्ये तुम्ही पाहिलात. प्रणय 11 सहारा शिवकर, प्रणय 11 चिखले आणि प्रणय 11 मोहो हे 3 संघ सुपर 12 मध्ये आपण मित्रांनो पाहिलेत. पंढरीनाथ कडव साहेब आपलं सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. आणि मागच्या वर्षीचा बायकरमॅन तुम्ही स्क्रीनवरती पाहताय ते प्रणय 11 चिखले संघाचे प्रशांत पाटील यांना. आणि यंदाही कदाचित ते रेसमध्ये असतील कारण एक अर्धशतक त्यांच्या नावावरती, कारण नेरे संघानं सोडलेला झेल आणि त्याच्यानंतर तुटून पडलेला प्रशांतचा खेळ जिथे त्याने अर्धशतक ठोकला तोही याला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्यांच्या समेत सागर मांडवकर. बघा टॉम क्रूज हेअरस्टाईल आज परफेक्ट नियोजनाचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख. तो धन्यवाद. चलेंगे मैदान की तरफ. आरंभिक बल्लेबाज
तुरंत मैदान के अंदर भेजिए। कप्तान से गुजारिश करेंगे टाइगर 11 देवत, यानी कि टाइगर की बात करेंगे तो हमारे सैंडी सेठ जो माजी सरपंच है देवत ग्राम पंचायत के, स्वागत करेंगे और चलेंगे मैच की तरफ, जहां पर टॉस जीता पहले टाइगर 11 देवत टीम के कप्तान ने। हेलो हेलो तर सन्माननीय आमचे पाहुणे धर्मा विनायक फडके साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। बघा प्रवीण, कालच आपण सर्व संघांना सूचना दिल्या होत्या का लॉट्स प्रमाणे ज्या मॅचेस असतील त्याचप्रमाणे सामने खेळवले जातील। चला निवाळीला सूचना आहे। धन्यवाद। तर वसंत गायकर यांच्याकडून कशी फलंदाजाने कशी 2 षटकार ठोकले त्यासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल। हॅलो हॅलो हेलो हेलो तो चलेंगे मैदान की तरफ, जहां पर टॉस जीतने के बाद टाइगर 11 देवत टीम ने फील्डिंग करने का फैसला लिया और बल्लेबाजी को न्योता दिया था प्रणय 11 सहारा शिवकर को, और सहारा शिवकर टीम के बल्लेबाजों ने पहले सत्र में रन बनाए 41 रन, और जीतने के लिए चाहिए 42 की आवश्यकता, और उसका जवाबी हमला देने के लिए 2 आरंभिक बल्लेबाज टाइगर 11 देवत की ओर से, जहां पर समाधान वाघमारे और उनका साथ देंगे सागर पाटील। नक्कीच प्रवीण, एक सूचना देतो का नेवालीचे कॅप्टन आलेत तर 2 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल, त्यामध्ये आपण टॉस करतो। यस, कंटिन्यू मैच। थैंक यू सागर। चलेंगे मैदान की तरफ। वासुदेव आला यानी कि वासुदेव आंग्रे गेंदबाजी की कमान संभालते हुए, और सामने बल्लेबाज है टाइगर 11 देवत की ओर से सबसे विस्फोटक बल्लेबाज समाधान, और उनका साथ देंगे नॉन स्ट्राइकर बल्लेबाज सागर पाटिल। गेम इज ऑन। बहुत ही महत्वपूर्ण मैच, जोरदार तालियां बजाकर स्वागत करें पहले सुपर 12 का ये मैच का। आइए, पहले गेंद के ऊपर तान दिया है वासुदेव का दमदार स्वागत, डीप स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा पार 6 रन। पाटील साहेब वीगर यांची इथं आगमन झाले, तर सहारा संघ जिंकला तर हरिभक्त पारायण निलेश ढवळे महाराज यांच्याकडून 1000चं प्राइज असेल। धन्यवाद। तो चैतन्य पाटिल और योगेश वाघमारे इनके ओर से टाइगर 11 देवत टीम को बिल्कुल शुभकामना आ चुकी है। सभी वाघमारे के सरनेम से खिलाड़ी जानते हैं, और इसीलिए ये टीम का नाम है टाइगर 11 जय हनुमान देवत, और टाइगर की तार से यहाँ पर दहाड़ दी हुई वासुदेव आंग्रे के ऊपर ये कड़क प्रहार, यानी कि थोड़ा सा दबाव है प्रणय 11 सहारा शिवकर के ऊपर, और ये लीजिए कमबैक। यूं ही नहीं कहा जाता वासुदेव वाला रे वासुदेव वाला। इनका प्रेजेंस ऑफ माइंड देख सकते हैं दोस्तों। पहली गेंद के ऊपर दमदार छक्का तान दिया था, और उसके बाद मिडल स्टंप तुरंत उखाड़ कर निकाल दिया गेंदबाज वासुदेव आंग्रे ने, और फिर से एक बार दिखा दिया वासुदेव वाला रे वासुदेव वाला। क्या बेहतरीन यहां पर कमबैक, पहला विकेट मैदान से बाहर। लक्ष्य है 42 रनों का, और जिस तरीके से चर्चा करेंगे दोनों भी टीमों की, तो दोनों भी टीमें काफी ताकतवर है। कोई छोटा मोटा मैच नहीं है ये, बिल्कुल आपको ट्रॉफी तक ले जाने वाला ये मैच है, और जो जीतेगा वो कम से कम एक ट्रॉफी का दावेदार जरूर बनेगा। चलिए नेक्स्ट बैट्समैन तुरंत तैयार रखिए, साईराज।
तो मैन ऑफ द सीरीज के लिए यह आपका लास्ट मैच होगा। ये सभी टीमें बात ध्यान में रखिए, क्योंकि ये मैच आपको मैन ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द सीरीज के लिए यह आखिरी मैच होगा। साईराज वाघमारे नए बल्लेबाज आते हुए नंबर 3 के पोजीशन पर। थोड़ी सी शुरुआत धमाकेदार हुई थी टाइगर 11 देवत की, लेकिन उसके बाद बात करेंगे वासुदेव आंग्रे ने तुरंत जवाब दिया और आखिरकार अपने बीच में जो काटा था वो काटा बिल्कुल दूर कर दिया है। हीरामन भोसले अंपायर, हीरामन भोसले सर, सत्यवान काकड़े और सुनील तांडेल, ये तीनों ऑफिशियल अंपायर। कमेटी बॉक्स में सागर मांडवकर। लगातार 5 डे नाइट फॉर्मेट, यहाँ पर पूरा मंच की जवाबदारी और सागर के साथ साथ रोशन और दीपक को लीडिंग एज। इस बार भी मौका बना है, क्या कर रहे हैं मेरे भाई, ये कैचेस क्यों छोड़ रहे? एक ही एक रन इंपॉर्टेंट। किसने? उत्तम ने छोड़ा ये कैच? नहीं, उसके सामने तेरे यंगस्टर खिलाड़ी था प्रथमेश। ये बहुत इंपॉर्टेंट कैच था प्रथमेश साईराज का। ये कैच पकड़ते तो लगभग अपना प्रेशर थोड़ा सा कम कर सकते थे, लेकिन थोड़ी सी गलतियां हुई। थोड़ी सी नहीं कहेंगे बल्कि सागर ये बहुत बड़ी गलती की है, क्योंकि ये छोटी मोटी जो गलतियां होती है उसे सुधारना बहुत जरूरी होता है। थोड़े से नाराज होंगे वहां पर उत्तम अपने विकेट कीपर अपने खिलाड़ी से, लेकिन मिला है जीवन दान। वो जीवन दान का फायदा क्या अपने टीम के लिए ले पाएंगे? 1 रन मिलेगा वहां से और छोर बदलेगा अब लंबे समय के बाद, यानी कि लगभग 3 गेंदों का खेल समाप्त होने के बाद चौथी गेंद के ऊपर पावर प्ले में स्ट्राइक एंड पर आते हुए सागर। टाइगर 11 देवत टीम का आरंभिक बल्लेबाज साईराज वाघमारे का छोड़ा हुआ कैच थोड़ा सा मुश्किल ना पैदा कर दे। ये संभल कर क्रिकेट खेलनी होगी प्रणय 11 सहारा शिवकर टीम को। आज पल्ला चला नहीं वहां पर प्रणय मात्री का, जिसकी ओर से कई सारी अपेक्षा उनके टीम के लिए रहती है। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन करते हुए पावर प्ले के ओवर, मिड विकेट और लॉन्ग ऑन, ये दो खिलाड़ी देख सकते हैं 38 सर्कल के बाहर। वासुदेव फिर से एक बार तैयार, कप्तान है वहां पर सामने, जिनके ऊपर भी ये टीम काफी अपेक्षा करती है टाइगर 11 देवत टीम। वो बॉलर के सामने से गेंद को निकाला, फील्डर है वहां पर, उठाएंगे तब तक 1 रन। अच्छी फील्डिंग वहां पर नजर आती हुई, और खास करके सिंगल मिला। सिंगल के साथ कप्तान सागर ने अपना खाता खोला और 1 रनों की मदद से रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 8 रन। 1 छक्का अभी तक इस इनिंग में आ चुका है पहली गेंद के ऊपर, और उसके बाद मात्र यहां पर थोड़ी सी रोक लगाई, यानी कि कमबैक कैसा हो ये बिल्कुल दिखाते हुए वासुदेव आंग्रे की ओर से प्रति ओवर 10 रन या फिर 11 चाहिए। फिर भी यहां पर 1 छक्का आने के बाद उस हिसाब से लग रही है। अभी तक देखेंगे कहां तक जाएगा ये मैच। इस बार अब हमें गेंद मौका बनेगा। अजय गेंद के नीचे कोई चूक नहीं, जिस साईराज का कैच छोड़ा था उसी साईराज का कैच लपक लिया इस बार लॉन्ग ऑफ के खिलाड़ी अजय, यानी कि मार्लन सैमुअल्स, जो वेस्ट इंडीज के सबसे खतरनाक ऑलराउंडर। ठीक अजय के और से अजय के कैच पकड़ा और बल्लेबाज आउट। बिल्कुल अजय के चेहरे के ऊपर मुस्कुराहट नजर आई। पिछले 6 या 7 साल का, 8 साल का भी इतिहास दोहराएंगे ना तो कोपरोली के मैदान के ऊपर तोंडरे के खिलाफ इन्होंने अपने स्पेल में 5 विकेट लेते और क्या बढ़िया बल्लेबाजी। तभी से इन्हें हमने मार्लन सैमुअल्स का नाम दिया था, वेस्ट इंडीज के सबसे खतरनाक ऑलराउंडर। क्या बढ़िया परफॉर्मेंस देते। लेकिन चलिए इस बार वासुदेव आंग्रे का हुआ कमबैक, यानी कि देख सकते हैं थोड़ा सा दबाव था, वो दबाव अब हटा दिया है। रनों और गेंदों के बीच में फासला फिलहाल 19 गेंदें बची और जीतने के लिए चाहिए 34 रनों की आवश्यकता। एक ही ओवर में वासुदेव आंग्रे ने क्या कमाल का मारा किया है। नंबर पहला 6 आया था और उसके बाद ये वासुदेव आंग्रे, यानी कि सकलचा पारा वासुदेव वाला रे वासुदेव वाला, परंतु सांचे पारा प्रणय 11 सहारा शिवकर संघाचा हा वासुदेव धावून आलाय। आखिरी गेंद इस ओवर की, पावर प्ले में दमदार गेंदबाजी का प्रदर्शन, मौका नहीं दे पा रहे बल्लेबाजों को और पूरी तरीके से बीट करते हुए। इस बार फील्डर मौजूद है, डायरेक्ट हिट, ओ बाल बचे, लेकिन बैकअप अच्छा। एक बार बॉलिंग पसंद आई हो तो जोरदार तालियां दोस्तों। पहली गेंद के ऊपर छक्का और उसके बाद केवल 2 रन, 2 बड़ी सफलता, यानी कि पहला पावर प्ले वासुदेव का दमदार समाप्त हुआ। रन आए केवल 8,
2 बड़ी विकेट, यानी कि 18 गेंदें और 18 गेंदों में चाहिए 34 रनों की आवश्यकता। थैंक यू नितिन। चलिए फील्डिंग की तुरंत रचना कीजिए। हमारे रवि भाई फड़के, इनका भी आगमन हो चुका है। सागर पूरी पावती इनके हाथों में, जब एक एक पावती आती तो कितना खुश होते। और कल काफ़ी इंजॉय किया उन्होंने, और क्या ज़बरदस्त सभी आयोजकर्ताओं ने दमदार भूमिका ली। रात्रि 3 बजे पिच को पूरी तरीके से आंकनी करते हुए, पिच का पूरी तरीके से मुआवजा लेते हुए ये सभी ने काफ़ी बड़ा योगदान दिया है। सागर जब तक मैदान में है टाइगर 11 देवर टीम के आरंभिक बल्लेबाज, तब तक ये टीम जरूर सुरक्षित रहेगी, और खास करके उनके ऊपर भी ये बहुत दारोमदार रहेगी। 3 सिक्सला नहीं, 2 सिक्सला सलग 2 षटकार ठोकले वसंत गायकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, 1000 रुपयाचं पारितोषिक। वसंत दादा कसे पण 2 मारू देत का लगातार? कसे पण चला, म्हणजे पैसे द्यायचेच आहेत। तो कैसे भी 2 छक्के आए बल्लेबाज के बल्ले से, तो इनाम दिया जाएगा 1000 का। लेकिन पहली गेंद के ऊपर अजय को स्वागत किया है, रिवर्स शॉट्स के था। व्हाट एफर्ट, क्या फील्डिंग का स्टैंडर्ड दिखाया खिलाड़ी ने। जरूर अपने टीम के लिए उन्होंने 2 रन बचाए। जोरदार तालियां हो जाए दोस्तों। चेक करना चाहते अंपायर बाउंड्री है या नहीं। आइए भोसले साहब, क्योंकि एक एक रन इंपॉर्टेंट है, एक एक निर्णय काफी इंपॉर्टेंट है। शायद यही खिलाड़ी ने क्या छोड़ा था मेरे ख्याल से। आप थोड़ा सा खुश नजर आ रहा है। रन बचाए या नहीं, अंपायर क्या पूछ रहे हैं? हाँ, यही नहीं छोड़ा था। देखेंगे फील्डिंग का एफर्ट कितना बढ़िया है। निगाहें जमकर रही गेंद के ऊपर, नीचे देखा नहीं, लेकिन अंतिम क्षणों में देखिए क्या बढ़िया छलांग लगाई यार। ऐसे तो ऑस्ट्रेलिया बिग बैश में हमें, ओ व्हाट एफर्ट, क्या कमाल का फील्डिंग का स्टैंडर्ड। एक बार जोरदार तालियां हो जाए दोस्तों इस खिलाड़ी के लिए। क्या फील्डिंग का स्टैंडर्ड दिखा इस खिलाड़ी ने। 2 रन बचा अपने टीम के लिए। ये चित्ते से भी दहाड़ लगाई है, ऊंची दहाड़ लगाई इस खिलाड़ी ने। और क्या कमाल की फील्डिंग। अब तो बेटा तूने क्या छोड़ा था उसके लिए नहीं देखा जाएगा, लेकिन तूने ये फील्डिंग की है ना, वो कल तेरे आज ही व्हॉट्सअप पर पूरे स्टेटस आपके गिर जाएंगे। तर याच दरम्यान आपण पाहू शकाल गौरी स्पोर्टचे सर्व आणि आदई नेवाली ग्रुप ग्रामपंचायतीचे हॅट्रिक ग्रामपंचायत सदस्य राजेश शेठ काथारा यांचे या ठिकाणी शुभागमन। गेली 16 वर्ष गौरी स्पोर्ट क्रिकेट संघाला नियमित ज्यांचं दमदार योगदान लाभलं ते राजेश शेठ काथारा यांचे या ठिकाणी शुभागमन साहेब यावं, आपलं सहर्ष स्वागत। ऑन साइड में खेलने की कोशिश, 1 रन तो जरूर मिलेगा वहां पर। तब तक बढ़िया फील्डिंग नजर आती हुई ओम श्री साई इंटरवाजेचे सर्व आमचे प्रदीपभाई पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहू शकाल आमचे मनोहरभाई फडके गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाचे देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही आपण सहर्ष स्वागत करूया स्पर्धेच्या वतीनं। आणि राजेश शेठ कातारा यांचे परम मित्र, चारी खांदी पीठ पब्लिकचा बेताज बादशाह प्रमोद खांदेकर यांचा आज वाढदिवस आहे मित्रांनो। प्रमोद, आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। यावर राजेश शेठ, यावर व्यासपीठावरती आपलंही सहर्ष स्वागत। चलिए इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास हो, खराब फील्डिंग, थोड़े आगे आए थे, ये गलती की है वहां पर, और गेंद जाएगी सीमा रेखा पार। 4 रन। आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार ना, आर लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार ना। आमच्या विलास दादाचं नाव दिलावरी कोरलाय, आमच्या विलास दादा। धन्यवाद दीजिए, थैंक यू वेरी मच। हेलो, तो गौरी स्पोर्ट्स 11 नेवाली टीम के कप्तान, थोड़ा बेस
आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच प्रणय 11 चिखले दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस करण्यासाठी यावं. तो गेंदबाज तैयार और इस बार लेट कट खेला है, पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से खेला सीमा रेखा की तरफ. जब तक मैदान के अंदर सागर है तब तक ये मैच जिंदा है. लेकिन इससे पहले आप देख सकते हैं शुभम पाटिल के बल्ले से लगातार का दूसरा चौका, 4 रन. यहां पर चौका मिला है और 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई स्कोर कार्ड के ऊपर 19 रन और गेंदों के बीच में फासला. अंतिम गेंदें बची है 14 और 14 गेंदों में चाहिए जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता. अजय भगत थोड़े से महंगे साबित होते हुए इस समय बात करेंगे अपने टीम के लिए. अब तक इनके ओर से रन आ चुके हैं टोटल 11. थोड़ी सी महंगे ओवर की यहां पर गुंजाइश नजर आती हुई. जड़ में डालने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग में कोई खिलाड़ी है तब तक उठाएंगे, फील्ड करेंगे. 1 रन लेने का पर्याप्त समय. आप जीतने के लिए 13 गेंदे 22 रनों की बिल्कुल आवश्यकता है. 13 गेंदे और 22 की आवश्यकता है. 13 गेंदे और 22 की आवश्यकता. मैच काफी रोमांचक मोड़ पर चलता हुआ दोनों भी टीमों के बीच में फाइट तगड़ी है. सागर अभी तक मैदान के अंदर लगातार डटे हुए और उनका साथ देते हुए साथी बल्लेबाज 2 पाटिल के लड़के यानी कि शुभम और सागर यानी कि 2 टाइगर मैदान से बाहर लौट चुके हैं. समाधान और साईराज जड़ में डालने की कोशिश, ऑन साइड में हल्के हाथ से गेंद को मोड़ा. फील्डर है मौजूद वहां पर, उठाएंगे, फील्ड करेंगे. इसी के साथ ओवर की समाप्ति यानी कि कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 21. आधा सफर तय कर चुके, आधा सफर बाकी. हमारे साथी स्कोरर प्रसाद आपको गोटे जानकारी देते हुए अब 12 गेंदे 21 की आवश्यकता. यस, टॉस आपण करतो. दोन्ही संघांना सूचना असतील. मी कानू शांताराम फडके साहेबांना विनंती करेन आपण यायचं टॉस बॉक्समध्ये आपण जॉईन व्हायचं. प्रणय 11 नावानं आज खेळणारे ओम साईराम चिखले संघ प्रणय आम्ही पाहतो प्रशांत पाटील याचं नेतृत्व करतील आणि गौरी स्पोर्ट्स नेवाळी. तर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होईल. बघा सूचना आहे 4 षटकं 4 गोलंदाज 20 मिनिटं आणि कंपल्सरी चेस. आज फायनलची रात्र आहे. तर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होते. कानू शांताराम फडके साहेब कॉल करेल नेवाळी. यस, कॉल केला आणि टॉस जिंकलाय गौरी स्पोर्ट्स नेवाली संघाने. थांबायचं प्रश्न आपण. टॉस जिंकलाय पसंती का असेल? क्षेत्ररक्षणाला पसंती. मागच्या वर्षीचा बायकर मॅनचा संघ खेळणार आहेत. मागच्या वर्षी सुद्धा त्यांची कामगिरी चांगली राहिली. काय प्रयत्न असेल या मॅचमध्ये? त्यांना पहिलं कॉंग्रॅच्युलेशन बोलतो आणि आमची 4 ओव्हरची मॅच आहे. आम्ही कमीत कमी 45 ते 50 रन करण्याचा प्रयत्न करू. टीम्समध्ये काही आज चेंजेस? आमचा क्षेत्ररक्षक आहे पहिला. टीम आमची सेम खेळणार आहे. शुभेच्छा असतील आपल्याला. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि आपल्या समोर जॉईंट आहेत आपण पाहतोय शिक्षित व्यक्तिमत्व प्रशांत पाटील, लास्ट इयरचे बायकर मॅन. हॅलो कॅप्टन, यू आर लुक व्हेरी कॉन्फिडन्स. आणि आज आपण पाहतोय क्रिकेट इज अ गेम ऑफ एफर्ट्स. आज पुन्हा एकदा 2 नाद करायचे, काय प्लॅनिंग आहे? Compared to last year experience, last year was very wonderful as we won the trophy and my performance was good compared to this year. Now I am more calm, focused and trying to take smarter decision for the team. Prashant, what was mind in this today fresh match? Yeah, every game is important actually and we will play fearless cricket and not taking any team lightly will be crucial in Super 12 matches. प्रशांत, मागचा तुम्ही सामना खेळलात तो थोडासा तुमच्यासाठी पहिला होता, परंतु ही फ्रेश मॅच असेल. एनी चेंजेस अँड व्हॉट इज द प्लॅन ऑफ टुडेज गेम? We will play with same team and no such a plan. We will play with basics. Yes, Captain, does winning
the last year bike season and pressure and confidence this year? Yes, as compared to last year, this year I feel more confident. येस थँक्यू व्हेरी मच. प्रशांत हे होते शिक्षित व्यक्तिमत्व, एक नामांकित MNC कंपनीमध्ये ते काम करतात आणि आज या साई मैदानावर आपण त्यांचा खेळ पाहणार. दोन्ही संघांना शुभेच्छा. जाऊया आपण मॅचकडे. धन्यवाद. 12 गेंदे और 21 की जरूरत. बॉलर तैयार. मयूर घरत राइट आर्म राउंड द विकेट से पहली गेंद के ऊपर ऑन साइड में धमाका, सीधा गेंद मिड विकेट के ऊपर से जाएगी, सीमा रेखा पार. शांतता, संयम एंड परफेक्ट कार्यक्रम. छक्का. दिया है वहां पर वसंत गायकर साहब इनके ओर से 2 छक्के के लिए 1000 का इनाम है इस बल्लेबाज के लिए. हालांकि पहला तो आ चुका है, लेकिन क्या मयूर अपने टीम के लिए ये रन रोक पाएंगे? फुल टॉस बॉल हल्के हाथों से गेंद को स्टेयर किया है. फील्डर आते हुए अजय. एक रन तो जरूर पूरा. दूसरे की कोशिश, एक ही पटरी पर दोनों गाड़ी. अब एक को यहां पर लौटना पड़ेगा. 2 बल्लेबाजों के बीच में तालमेल सही नहीं था. थोड़े से नाराज नजर आते हुए वहां पर शुभम पाटिल और आखिरकार विकेट की तलाश थी, वो विकेट मिला. बल्लेबाज शुभम बैक टू द पवेलियन. फडकेने केलं स्पर्धेचं हो आयोजन, हे जनतेच्या हो कलागुणांना देती हो तो प्रोत्साहन. थँक्यू. तर प्रदीपची पाटील नेवाळी आपण पाहतोय. दादा सरकार राजेश शेठ कातारा यांचं आगमन झालेत. साई एंटरप्राइजेसचे फायनान्सर आहेत प्रदीप पाटील नेवाली, त्यांचं सहर्ष स्वागत. मेघनाथजी पाटील, जनार्दन धोंडू पाटील विगर या स्पर्धेचा आनंद घेत असताना ग्रामस्थ मंडळ विगर या सर्वांना विनंती करतो का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. धन्यवाद. बेहतरीन यहाँ पर विकेट हाथ में लग चुका है. अब यहाँ पर रन और गेंदों के बीच में फासला 10 गेंदे और चाहिए 14 रनों की आवश्यकता. सागर आखिरी ओवर में कम से कम यहाँ पर 8 भी रहेंगे ना तो काफी बड़ा मजा आएगा मैच में. लेकिन देखेंगे कहां तक रनों को रोकना चाहेंगे अपने टीम के लिए. फिलहाल ये गेंदबाज अभी तक यहाँ पर पकड़ा. 10 में 14 चाहिए. मैच सागर जब तक मैदान के अंदर है तब तक मैच जिंदा है. लेकिन इससे पहले आप देख सकते हैं एक और टाइगर यानी कि प्रेम वाघमारे इस समय मैदान के अंदर नजर आता हुआ. 10 में चाहिए 14. दोनों भी लेफ्टी बल्लेबाज. अच्छा कमबैक मयूर घरत की ओर से और उतनी ही बेहतरीन फील्डिंग हमें नजर आई सागर अजय भगत की ओर से. और क्या बढ़िया थ्रो उनके ओर से देखने को मिला है. ओमकार आइए, स्वागत है आपका. संकेत आपका भी स्वागत. बोलो तैयार. तेज तर्रार गेंद डाली थी. एक और खतरा था और ये नीचे चालाकी दिखाई मयूर ने. विकेट कीपर के पीछे खिलाड़ी थे, उनके द्वारा थोड़ी सी करा फील्डिंग, लेकिन इस बार ये कवर बेहतरीन नजर आता हुआ. मयूर चालाक है, वो नहीं छोड़ेंगे. और ये रन आउट उन्होंने किया. बल्लेबाज एक और आउट. कहीं तो ये नहीं गलती कर रही है टाइगर लेमन देवर टीम कि ये गलती आपको काफी महंगी गिर सके. विकेट लगातार यहां पर गिरी जा रही है. 9 गेंदे और 14 रनों की आवश्यकता. नंबर छक्का पहली गेंद के ऊपर आया था, लेकिन उसके बाद क्या लाजवाब कमबैक किया है वासुदेव आंग्रे. देख सकते हैं बॉडी कम फाइट ज्यादा. क्या बढ़िया यहां पर उन्होंने गेंदबाजी की. एक छक्का जरूर मिला उनकी गेंदबाजी के ऊपर, लेकिन क्या स्पेल फेंका है धमाकेदार उन्होंने. अब रन और गेंदों के बीच में फासला. अंतिम गेंदें महज बची हुई है. टोटल 9 और 9 गेंदों में चाहिए 14 रनों की आवश्यकता. बड़ा मैच आखिर के साथ तक दोनों टीमें इस मैदान के अंदर बिल्कुल लड़ रही है. ऑन साइड में खेलने का प्रयास. काउ कॉर्नर की रीजन में गैप है और ये गैप ढूंढ निकाला बल्लेबाज ने. क्या ऑफ फील्ड फास्ट थी, रफ्तार के साथ गेंद निकली. सीमा रेखा पार. 4 रन.
जी गोविंद पाटील ग्रामस्थ मंडळ विगर या ग्रामस्थांना विनंती आहे या आपलं या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर त्यांच्या समवेत बालकृष्ण 8 गेंदे और 10 रनों की आवश्यकता है. बॉलर फिर से एक बार तैयार. मयूर प्रेशर 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 जरूर है. उस प्रेशर के साथ यहाँ पर ये मैच आपको नजर आता हुआ. बिल्कुल सही गाना सुना यहाँ पर आपने नितिन डीजे के माध्यम से. ढिनता था चिता चिता, ये राउडी राठौड़ का संगीत है दोस्तों. जब बापजी का चिंता था चिता चिता किया था ना एसीपी राठौड़ ने, ठीक है, ये मैच में भी आपको ये चिंता था चिता चिता नजर आता हुआ. क्या बढ़िया यहाँ पर मैच चल रहा है. जो जीतेगा वो आज पहली टीम हमें मिलेगी सुपर 6 में क्वालिफाई करने वाली, यानी कि एक ट्रॉफी की दावेदार हमें आज जरूर मिलेगी. सैंडी और मैंडी है, देखिए स्क्रीन के ऊपर क्या जबरदस्त उनका योगदान रहा है. सभी ने काफी कमाल की मेहनत की है. चलिए बिल्कुल 32 बने. बॉलर तैयार. स्लॉक स्वीप किया खिलाड़ी गेंद के नीचे. ओ तीसरे अटेम्प्ट में ये कैच ड्रॉप हो चुका है. कैच पकड़ते तो खिलाड़ी आउट हो सकते थे, लेकिन फिर भी चलिए पलटवार हो चुका है. अंतिम गेंदें बची है टोटल 7 और 7 गेंदों में चाहिए 9 रनों की आवश्यकता. शायद जोर से गेंद होठों पर लगी होगी. पानी लेकर जाइए अगर पानी चाहिए तो. बहुत फ्लैट तेज रफ्तार के साथ ये कैच थी मेरे ख्याल से, और यकीनन थोड़ी सी दिक्कतें वहां पर नजर आई. टाइम अलर्ट है, टाइम अलर्ट है. टीम प्रणय 11 सहारा शिवकर तुरंत फील्ड की रचना कीजिए. काफी जोर से गेंद फ्लैटेड आई थी और उतने ही खूबसूरत अंदाज से वो कैच लेने का प्रयास भी उन्होंने किया था. एक्शन रिप्ले देखिए, घुटना टेक कर बड़ा शॉट खेला था उन्होंने, और लीजिए जोर से उनके होठों पर लगी गेंद. दूसरे तीसरे अटेम्प्ट में आखिरकार ये कैच ड्रॉप हो चुका है और वहां पर मिलेगा जीवन दान, और जीवन दान के आधार पर रन संख्या पहुंची है 33 बने स्कोर कार्ड के ऊपर. रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदे, और 7 गेंदों में जीतने के लिए चाहिए 9 रनों की आवश्यकता. बड़ी फाइट, तगड़ी फाइट है दोनों टीमों के बीच में, लेकिन आखिरकार इस मैच में कौन सी टीम अपना जीत का पंचम लहरा पाएगी, क्योंकि रायगढ़ जिला परिषद ट्रॉफी विलासदा पढ़ के इनके नाम की ये ट्रॉफी, और इस ट्रॉफी की तरफ अगर जाना है तो हर एक टीम को अच्छा खेल दिखाना पड़ेगा, क्योंकि हर साल आपको ये टूर्नामेंट आएगी, और अगर यहाँ से जो टीम हारेगी उसे फिर अगले साल का इंतजार करना पड़ेगा ये ट्रॉफी तक जाने के लिए. जड़ में डाला फील्डर है, वो थोड़ी सी खराब फील्डिंग. चलिए यहाँ पर 1 रन मिलेगा. इसी के साथ मैच बैलेंस है 3 ओवर का खेल समाप्त. 11.33 के रन रेट से 34 बने, यानी कि जीतने के लिए 6 गेंदे और 8 रनों की जरूरत. क्या मैच है. लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. अरे लेवल आपल्या स्पर्धेची कधी कोणाला जमणार नाही. आमच्या विलास दादाचं नाव दिला दिलावरी कोरलाय. आमच्या विलास दादा फडकेच नाव दिलावरी कोरलाय. थँक्यू व्हेरी मच डीजे. बघा वसंत गायकर साहेब ज्यांनी सलग 2 षटकारासाठी, सलग नाही कशी 2 षटकार मारले सागरनीतेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलंय. वारकरी संप्रदायाचे हे व्यक्तिमत्व पाहू शकाल. आणि जसे संगीत आपण डीजे वरती पाहतो 6 बॉल 8, जसे आपण डीजे वरती संगीत पाहतो त्या संगीतावरती नृत्य डान्स सादर करत असताना, कारण हौशे नवशे आणि गौशे तिन्ही प्रकारचे प्रेक्षक असतात ज्यांचं भरभरून प्रतिसाद सातत्याने स्पर्धेला आपण पाहतो. त्या सर्व प्रेक्षक मायबापांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. चले फील्डिंग की रचना तुरंत कीजिए. प्रणय 11 सहारा शिवकर टीम के कप्तान. 6 गेंदे 8 रनों की जरूरत. इलिजा में प्रदीप भाई पटेल आपका भी स्वागत करेंगे. गौरी स्पोर्ट ने वाली भी काफी जोश में नजर आती हुई हर साल इस मैदान के ऊपर अपना दमदार परफॉर्मेंस दिखाती है. और 4 ही खांदी फीट पब्लिक का बेताज बादशाह प्रमोद खांदेकर, आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. आने वाला हर समय आपके लिए पूरी तरीके से खुशियों भरा हो, और निश्चित तौर पर कमाल का योगदान आपके ओर से मिले, और एक अच्छा कार्य आपकी तरफ से हमें देखने को मिले. जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं प्रमोद भाई खांदेकर. बोलो तैयार. 6 में 8. पहली गेंद
पहला गेंद के ऊपर पहला विकेट, क्या ये मैच को कमबैक करने वाला विकेट बन सकता है प्रणय 11 सहारा शिवकर को और आते ही सफलता। अब यहां पर सागर का विकेट जाने के बाद जरूर दबाव है, पांचवा विकेट मैदान से बाहर लौका 34 के ऊपर, यानी कि 5 गेंदों में जीतने के लिए चाहिए 8 रनों की आवश्यकता। टाइगर 11 देवत की टीम के सामने आप समस्या बनिए कि कौन से बल्लेबाज को भेजा जाए, लेकिन अब टाइगर 11 देवत टीम की ओर से बल्लेबाज ऋतिक वाघमारे, एक और टाइगर बल्लेबाजी करने के लिए आते हुए, लेकिन टाइगरों के सामने अब समस्या बनिए कि किस तरीके की रणनीति आखी जाए। फिलहाल संदीप को मिलती हुई पहली सफलता और यहां पर समीकरण बदलेगा, 5 गेंदे 8 रनों की आवश्यकता। आई एकवीरा लाइव इवेंट इनके माध्यम से पहली मैच में दर्शक हमारे साथ जुड़े होंगे लगभग 500 या 700 से अधिक, ये लीजिए 700 दर्शक अभी तक जुड़े। सोचो जैसे जैसे मुकाबला आगे बढ़ती जाएंगे 2000 3000 ऐसे दर्शक जरूर हमारे साथ जुड़ेंगे। और आखिरी मेगा फाइनल का रात्रि है और मेगा फाइनल के रात्रि में कई सारे दर्शकों की तादाद आज भी नजर आएगी। ये कौन सी बॉल थी, क्या नकल बॉल डालना चाहते थे या बैक ऑफ द हैंड डिलीवरी डालना चाहते थे? व्हाइट बॉल का इशारा अंपायर का, वन बाउंस फॉर द ओवर, ये भी इशारा करते हुए कहीं ये सोने पे सुहागा तो नहीं, अगर मारते तो भी यहां पर शायद चौका भी मिल सकता था, लेकिन बाल बाल बचे वहां पर बॉलर। तब तक डॉट बॉल, माफ कीजिएगा व्हाइट बॉल, एक्स्ट्रास में बढ़ोतरी 1 रनों की मदद से टीम का टोटल स्कोर बनाए 35। 5 गेंदे 7, कंपलसरी चेसिंग ये टूर्नामेंट का नियम है और उसके हिसाब से यहां पर चलना आपके लिए भी बहुत जरूरी होगा। बल्ले संदीप पाटिल राइट आर्म राउंड विकेट से मारा करेंगे सामने बल्लेबाज, ये छोटी गेंद हवा में जरूर फील्डर गेंद के नीचे, व्हाट अ कैच। इससे पहले कैच छूटा था उनकी ओर से, सूरज की ओर से, लेकिन इस बार गलती नहीं, बल्लेबाज आउट। नितिन क्या बढ़िया संगीत सुनाते हुए आता रंगत रंगत आलिए मैच और जबरदस्त पकड़ा ये कैच, यानी कि रन और गेंदों के बीच में फासला 4 गेंदे और 7 की आवश्यकता, यानी कि एकाध छक्का एकाध चौका टाइगर 11 देवत टीम को कमबैक जरूर दिलवा सकता है, लेकिन इस समय संकट है, यानी कि जितेश भाई कुटले हमारे देवत के परम मित्र, इनके द्वारा ये टी शर्ट टाइगर 11 देवत टीम को प्रदान किए, उनका स्वागत है। तो एक तरफ आनंद भाई डब्ल्यू विद्यमान सरपंच, उनका भी स्वागत करेंगे, हमारे वैभव भाई होंगे अद्विक, आपका भी स्वागत करेंगे, लेकिन प्रणय 11 सहारा शिवकर के पुरस्कार थे पंडितनाथ कड़व साहब, आपका भी स्वागत। आखिरी 4 गेंदे 7, किसके हिस्से में ये मैच आएगी? सुपर 12 का इंपॉर्टेंट मुकाबला रायगढ़ जिला परिषद ट्रॉफी में अगर जाना है तो महत्वपूर्ण ये मैच में कमाल का दिखाना है प्रदर्शन। तो लेग ब्रेक करने की कोशिश, डॉट बॉल की समाप्ति। आप 3 गेंदे 7 रनों की आवश्यकता, सामने से गेंद गई है और अंपायर की तरफ शक की बुनियाद से यहां पर देख रहे हैं कि व्हाइट बॉल होगी, लेकिन गेंद बिल्कुल अंदर की तरफ से जाती हुई डॉट बॉल की समाप्ति। गणेश वाघमारे बल्लेबाज है, 3 गेंदे बची और 7 रनों की फिलहाल आवश्यकता है। मैच छोड़ा नहीं है दोनों भी टीमों ने, लेकिन अभी भी मैच ऑन है। एक आध चौका चाहिए टाइगर 11 देवत टीम को मैच में बने रहना है, लेकिन एक आध विकेट भी चाहिए प्रणय 11 सहारा शिवकर को। वैसे 3 बॉल में 7 तो बल्लेबाज के हित में ये मैच रहता है, लेकिन अब भी बॉलरों ने दमखम दिखाया। प्रणय 11 सहारा शिवकर और टाइगर 11 देवत, सोचो पहला मैच इतना कांटे भरा टक्कर का हो तो आने वाले मैचेस कैसे होंगे। और ये किस्मत का चौका, पाइले के ऊपर से गेंद सीमा रेखा पार, 4-4-4।
आप जीतने के लिए रनों और गेंदों के बीच में फासला, अंतिम 2 गेंदें बची और 2 गेंदों में चाहिए 3 रनों की आवश्यकता। क्या मैच है सागर, जो इस तरीके के मैचेस काफी तगड़े होते हैं तो दर्शकों का भी पैसा वसूल मुकाबला होता है। आज शुक्र है संकष्टी चतुर्थी है, सभी को उपवास है, वरना तो काफी ताकतवर होते सभी। ये हमारे सैंडी और मैंडी तो शांत है, क्या पता 12 बजे के बाद उग्र रूप धारण कर सकते हैं, लेकिन इससे पहले देख सकते हैं 2 गेंदें और जीतने के लिए चाहिए 3 की आवश्यकता। सच ए इंपॉर्टेंट गेम और वेरी इंपॉर्टेंट मैच, और क्या बढ़िया पर चौका, शरीर को झोंका जरूर था उन्होंने, लेकिन अंतिम क्षणों में गेंद का हिस्सा लगा और फाइन लेग के ऊपर से गेंद मिला। यहां पर 4, अब 2 गेंदें जीतने के लिए चाहिए महज 3 रनों की आवश्यकता। बॉलर तैयार, बल्लेबाज भी तैयार, मैच फाइट में काफी तगड़ी है फाइट, मजा आएगा। 2 गेंदें 3 की जरूरत और लेग ब्रेक डालने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति। ये तालियों की गूंज, प्रणय 11 सहारा शिवकर, लेकिन रेफर की अंपायर को वाइड के लिए बैटिंग टीम का जो रिव्यू था वो लेना चाहते, देखेंगे यहां पर रिव्यू सक्सेस होता है या नहीं। वाइड बॉल आती है तो परेशानियां, डॉट बॉल आती है तो भी परेशानियां, एक टीम को तो परेशानियों को झेलना ही है। तो फेयर डिलीवरी, यानी कि ये तालियों की गूंज बयां कर रही है। आप 2 गेंद और जीतने के लिए चाहिए 1 गेंद और चाहिए 3 रनों की आवश्यकता। कौन जीतेगा ये मैच, प्रणय 11 सहारा शिवकर या फिर टाइगर 11 देवत, यानी कि 1 बॉल में 3, बोले तो 4 रनों की जरूरत है वैसे, यानी कि कौन आएगा, महेंद्र सिंह धोनी या कोई आएगा जसप्रीत बुमराह। एक बार छोड़ दिया तालियां, 1 बॉल 3। ओ छोड़ दिया है गेंद, व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। 1 गेंद और 2 रनों की जरूरत, टप्पा पीछे रख रहे, लेग ब्रेक की कोशिश कर रहे। संदीप सैंडी आप हेलीकॉप्टर ये मत दिखाइए, अभी ये मैच काफी गर्म है। 1 बॉल 2 की जरूरत। खुश देखिए, मैच कोई भी जीते वो अपना मन मुराद इंजॉय ले रहे। हमारे आकाश भाई आपका भी स्वागत करेंगे। क्या मैच है, 1 बॉल में चाहिए 2 रनों की जरूरत। ठीक सहारा शिवकर को भी पहले रात्रि में इसी तरह का 1 बॉल में 3 फिर वाइड आया था, फिर 1 बॉल में 2 मयूर ने छक्का दागा था, यानी कि ठीक उसी तरह ये मैच इस मुकाम तक आता हुआ। 1 बॉल 2 रन, फिर से एक बार जोरदार तालियां दोनों भी टीमों के लिए। 1 गेंद 2 इंपॉर्टेंट मैच, सुपर 12 कौन करेगी सुपर 6 में क्वालिफाई। और जड़ में डाला है 1 रन पूरा, सुपर ओवर नहीं है शायद, लेकिन यह मैच जीता है प्रणय 11 सहारा शिवकर ने। व्हाट एफर्ट, कमाल की मैच, 1 में 2 चाहिए थे और आखिर को यह बचाया और सुपर 6 में पहली टीम मिली। प्रणय 11 सहारा शिवकर, अभिनंदन परिणत करो साहब। साहेब भोकरपाडा आणि जनार्दन कातोर साहेब कातोर फडके साहेब यांचे व्यासपीठावरती शुभागमन झाले, त्यांचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। राम पाटील साहेब आपलंही सहर्ष स्वागत। आमचे तुकाराम फडके साहेब हरिभक्त परायण बोनशेत गावामध्ये आल्यानंतर कमान आपण त्यांच्या नावाची पाहतो, ते तुकाराम फडके साहेब बोनशेत, आपलंही सहर्ष स्वागत आम्ही करतो या स्पर्धेच्या वतीनं। टायगर 11 देवत क्रिकेट संघ हाडलक सागर, भरपूर चांगला खेळ झाला, आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून शेवटच्या क्षणापर्यंत फाईट दिली आणि कुठेतरी 1 बॉलमध्ये 2 धावेची गरज असताना इथे सामना मात्र तुम्हाला गमवावा लागला। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। निलकंठ निलेश महाराज ढवले यावा आपलंही सहर्ष स्वागत आणि त्यांच्या वतीनं
सहारा प्रणय 11 सहारा शिवकर संघासाठी हरिभक्त परान नील महाराज ढवले यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक. निव्या केबल नेटवर्कचे ओनर यांच्या वतीने देखील 500 रुपयाचं कॅश